सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। वांगचुक यांचं वजन 8 किलोनी कमी आहे, तसंच त्यांची प्रकृती देखील खालावली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। या दरम्यान त्यांची प्रकृती बऱ्यापैकी खालावलेली आहे। कोर्टाने सुद्धा या सगळ्या संदर्भात आता फटकारलेले सरकारला आणि विचारणा देखील केलेली आहे। 24 तास त्यांच्या प्रकृतीवर मेडिकल टीम लक्ष ठेवू नये याबद्दल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर सुद्धा टीका केलेली आहे। इतकंच नाही तर देशव्यापी उपोषणाची हाकही देण्यात आलेली आहे। आज 19वा दिवस आहे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा, पण या सगळ्या प्रकरणी तोडगा मात्र निघत नाहीये। या साऱ्यावर बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर देशात लोकशाही उरली आहे की नाही हा मुद्दा आता उपस्थित होतोय। न्याय हक्काकरता गेले 19 दिवस उपोषणाला बसलेले आहेत सोनम वांगचुक, पण 19 दिवसात एकदाही तोडगा काढण्यासंदर्भात पाऊल टाकलं जात नाहीये। नाही, नक्कीच, कारण कालच मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतली आणि खरं तर मी सीजेपीचं आंदोलन सुरू झालं त्या पहिल्या दिवशी देखील गेले होते आणि काल पुन्हा गेले। पण मला खरंच इतकं म्हणजे गेले 2-3 दिवस मी रात्री बसून डोळ्यातनं पाणी यायचं की एक माणूस इतके दिवस उपोषण करतोय आणि यांना काहीच वाटू नये, काहीच म्हणजे काहीच नाही। आणि कोण आहे तो माणूस की ज्या माणसाने आपल्या देशातल्या सैनिकांना वाचवण्यासाठी, कारण गलवान व्हॅलीमध्ये -15 डिग्री टेम्परेचर असतं, तर त्यांच्यासाठी राहण्याची घरं की त्या घराच्या आत +15 डिग्री टेम्परेचर म्हणजे 30 डिग्रीचा टेम्परेचरचा फरक होऊ शकेल अशी घरं त्यांनी बनवली त्यांच्यासाठी। तिथल्या शाळा बदलल्या, तिथल्या पर्यावरणावर त्यांनी काम केलं। आणि हा माणूस खरं तर इतका विद्वान आहे की हा जर परदेशात गेला असता त्याने खोऱ्याने पैसे कमवले असते, पण देशात राहून देशात बदल करून घेण्यासाठी हा जर माणूस झटत होता तर त्याला आधी जेल काय आणि त्यानंतर आता उपोषणाला कोणीच न जाणं, कोणीच न विचारणं, म्हणजे हा निर्दयीपणाचा कळस आहे। म्हणजे मला खरंच कळत नाही की कसं आहे की राजकीय विचारधारा वेगळी असू शकते, कोणी विरोधी पक्ष, म्हणूनच आपण लोकशाहीत का म्हणतो की एक सत्ताधारी असतो, कोणी विरोधात असतात, तर हे सगळं होत असतं। माझे मत विरोधी असणं त्याच्यात काहीच गैर नाहीये, पण त्याला न विचारणं हे मात्र नक्कीच गैर आहे। आणि ते पण इतकं टोकाचं। आता लोकशाहीत आंदोलनाला पण किंमत आहे खूप महत्वाची, आणि असं असून सुद्धा त्यांना न विचारणं ते अतिशय निर्दयपणाचा कळस आहे असं मला वाटतं। इतकंच नाही तर आता काल मी त्यांचे रिपोर्ट्स बघितले, त्यांचा WBC काउंट 3600 आहे, त्यांचं युरिक ऍसिड हाय आहे म्हणजे त्यांचं मसल वेस्टिंग होत आहे, त्यांचे सगळे थायरॉइड फंक्शन द कम्प्लीट टॉसला गेलाय। तर हे रिपोर्ट्स बघून त्यांच्या एक ऑर्गन्सला आता त्रास होणार आहे, त्यांना चालता येत नाही, पण मात्र ते अतिशय शार्प आहेत। आत्ताच्या घटकेला सुद्धा म्हणजे आमच्याशी बोलताना ते म्हणाले की नहीं मैं कैसे छोडू, ये जिसके लिए हम लड़ाई लड़ रहे हैं उसको हम कैसे छोड़े। तर मी सोडणार नाही, तुम्ही करायची असेल तर 20 तारखेची आपण आंदोलनाची तयारी करू, तुम्ही ते करा, मला प्लीज डिमोटिवेट नका करू, असं परत परत ते विनंती करत होते। मला खरंच वाईट वाटत होतं की अशा माणसाला खरं तर डोक्यावर घेऊन आपल्या सरकारने नाचलं पाहिजे, पण तसं न करता त्यांना जो त्रास दिला जातोय तो खरंच पावत नाहीये। आणि हे लोकशाहीतलं सरकार नाही, हे डिक्टेटरशिप आहे। ताई बोलताना सुद्धा तुम्हाला शब्द जड होत आहेत। मला कल्पना याची तिथं गेल्यावर नेमकं काय झालेलं असेल तुमचं। खरं तर गेली 19 दिवस हा सगळा लढा सुरू आहे। आता मात्र संसदेचा पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे। विरोधक हा मुद्दा निश्चितच उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, पण तोवर सरकार थांबणार आहे
की या सगळ्या संदर्भात निश्चितच काही बैठका घेतल्या जाणार आहेत? नाही, आता विरोधक काय करतील मला माहित नाही, पण त्या विरोधकांना इतके दिवस तिथे यायला वेळ सुद्धा झाला नाही, कारण त्यांना खूप चांगला मुद्दा कुठेतरी ताई तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला. बोला बोला तुम्ही, येते मी यावर. हा, तर त्यांनी आतापर्यंत विरोधक तिथे जायला सुद्धा इतके 15 दिवस झाले कुठलाही विरोधक तिथे पोहोचला नव्हता. आता अचानकपणे त्यांना दिसत असेल की पार्लमेंट सेशन आहे, घेरण्याची संधी आहे, हा मुद्दा वापरता येईल म्हणून ते पोहोचतील. पण आता संवेदनशीलपणा जो आपण म्हणतोय ना, तो मात्र उरला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण लोकशाहीत आता सगळे मतलबी आणि राजकारण ही दोनच गोष्टी आता उरल्या आहेत. आणि माणसाची किंमत किंवा एखादा व्यक्ती जो देशासाठी लढतोय त्याच्यासाठी त्याला काही वाटणं आणि भावना वाटणं हे मात्र मला होताना दिसत नाही. अगदी ताई, तुम्ही फार एक महत्वाच्या मुद्द्याला खरं तर स्पर्श केलात. नुकतंच आपण जर पाहिलं तर राज्याचं सुद्धा पावसाळी अधिवेशन पार पडलं. तिथं विरोधकांची असलेली भूमिका आपण पाहिली. अगदी रोज सकाळी पायऱ्यांवर आंदोलनं व्हायची, पण त्यानंतर मात्र म्हणावा तितका अनेक महत्वाचे मुद्दे होते, पण म्हणाव्या तितक्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होताना दिसले नाही. नंतर अधिवेशन संपल्यावर, अधिवेशनाचं सूप वाजल्यावर या सगळ्याचं प्रगती पुस्तक मांडलं सुद्धा गेलं, चर्चाही झाली. पण विरोधकांच्या बाबतीत गेले अनेक दिवस आपण पाहिलं तर विरोधक म्हणावी तेवढी तलवार उपसताना दिसत नाहीत. तलवार बऱ्याचदा विरोधकांची म्यान होताना दिसते आणि त्यातूनच मग कुठंतरी सत्ताधाऱ्यांवर अंकुश आहे की नाही विरोधकांचा, विरोधकांची भूमिका देशात काही महत्वाची आहे की नाही, हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. नाही, नक्कीच. कारण विरोधक आता उरलेच नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आत्ताच्या घटनेला आपण बघितलं की एकही माणसानी कुठचेही महत्वाचे मुद्दे लावून धरले नाहीयेत. त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की ते लढतात असं दाखवतात. तीच तीच नाटकं, पायऱ्यांवर जाऊन उभं राहणं, अमुक करणं तमुक करणं, हे नेहमी होताना आपण बघतोय. पण मनापासून लढणं, जे तीव्रपणे लढणं, लोकांसाठी लढणं, हे होताना आपल्याला दिसत नाहीये. अगदी अंजलीताईंना मी काही सेकंद थांबवते. टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला आता जे काही रिपोर्ट्स दिसत आहेत ते डॉक्टर सोनम वांगचुन यांचे या ठिकाणी असलेले हे सगळे रिपोर्ट्स आहेत. यामध्ये त्यांचा WBC काउंट अत्यंत हाय पाहायला मिळतोय. म्हणजेच व्हाईट सेल्स ज्या आपल्या असतात शरीरातल्या पांढऱ्या पेशी, यांनी मात्र 3000हून अधिकचा टप्पा पार केल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच शरीरात इन्फेक्शन होण्यात कुठेतरी सुरुवात झाली असा हा रिपोर्ट आपल्याला सांगतो. कारण निश्चितच 19 दिवस झालेले आहेत. 19 दिवस सोनम वांगचुन यांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ताई, पण अद्यापही सोनम वांगचुन यांची जर आपण भूमिका पाहिली तर अगदी आज सकाळी सुद्धा त्यांचा एक छोटेखानी बाईट जो देशासमोर आला त्यात ते म्हणतायत की मी काही मरणार वगैरे नाहीये, मी लढतच राहणार आहे या सगळ्या मुद्द्यावर. किंबहुना आता संसदेकडे चला, चलो संसद, अशी हाकच त्यांनी दिली आहे. अगदी मगाशी मी तेच म्हटलं की पहिलं तर मला हे रिपोर्ट समजवू दे की कसं असतं. पांढऱ्या पेशी ज्या असतात त्या आपली प्रतिकार शक्ती असते, रोग प्रतिकार शक्ती आपण बरोबर. त्याला म्हणतो, ती पांढऱ्या पेशींमुळे असते. त्याचा नॉर्मल काउंट 5000 ते 10,000 असतो. आता हे मी का म्हणते, कारण मी प्रोफेशनली पॅथॉलॉजिस्ट आहे, माझं डायग्नोस्टिक सेंटर होतं, त्यामुळे एका मिनिटात आम्ही रिपोर्ट सांगू शकतो. तर WBC काउंट हा 5 ते 10,000 असतो. तो कमी झाला की आपली रोगप्रतिकार शक्ती ही कमी होते आणि कुठचंही इन्फेक्शन आपल्याला लागू शकतं. आता तुम्ही रिपोर्टवर बघू शकता की ते 3600 आहे. तर त्यांना कुठलाही, म्हणजे जर मी गेले, मला सर्दी असली ती ते घेऊ शकतात, ताप असला तो त्यांना लागू शकतो. एवढंच नाही तर सगळी असलेली इन्फेक्शन्स त्यांना होऊ शकतात. त्यांचा थायरॉइड फंक्शनचा तुम्ही रिपोर्ट बघाल, त्याच्यातही थायरॉइड फंक्शन तिन्ही T3, T4, TSH सगळं टॉसवर गेलेलं आहे. त्यांचं युरिक ऍसिड जे आहे, ज्याला आपण मसल वेस्टिंग म्हणतो, म्हणजे कसं असतं, उपोषणाला बसल्यानंतर पहिलं तुमच्या शरीरातलं फॅट कमी होतं. फॅट नंतर तुमची मसल्स कोलॅप्स व्हायला सुरुवात होते आणि ती जेव्हा होतात तेव्हा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं, जे आता आपल्याला त्यांच्या रिपोर्ट्सवरनं दिसतंय. त्यामुळे त्यांना चालता येणं मुश्किल होत आहे.
त्यांचे सगळेच्या सगळे रिपोर्ट्स जे आहेत, मग एक 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 ऑर्गन फेल व्हायला सुरुवात होते. कारण चेष्टा नाहीये. मला कोणी या राजकारण्यांपैकी नरेंद्र मोदींनी, अमित शहानी कोणी 2 दिवस उपोषण करून दाखवावं, मग मी त्यांना मानेन. पण 18 दिवस हा माणूस बसलाय, जो देशासाठी लढतोय. इतकं असून तुम्हाला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. हे अतिशय वाईट, म्हणजे एकदम वाईट आहे. ते माणसांना ज्यांना, म्हणजे म्हणून मी म्हटलं ना, ज्यांना हृदय आहे त्यांना नक्कीच भावना असतील, पण यांना हृदय नाहीत की काय, असा प्रश्न मला आता पडलाय. अंजलीताई, मला हे सोनम वांगचुक यांचं आंदोलन बघितल्यावर 2011ची आठवण होते. थोडंसं आपण 2011 मध्ये जाऊया. अण्णा हजारे यांनी याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली होती. त्यावेळी विलासरावांचं सरकार होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनमोहन सिंग त्यावेळी पंतप्रधान होते. त्यावेळी मात्र मनमोहन सिंग यांची असलेली धडपड, विलासराव अण्णा हजारेंना जाऊन भेटणं, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं, देशानं अनुभवलेल्या आहेत. आज सोनम वांगचुक असं एक व्यक्तिमत्व आहे की जे एक आपण म्हणूया की त्यांना एका चौकटीत आपण बसू शकत नाही. एक बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व, जे देशाला लाभलेलं आहे, जे देशाकरता काहीतरी करू पाहत आहे, आणि त्यावेळी मात्र तिथं आंदोलनाला उत्तर दिलं न जाणं किंवा त्यावर भाष्य न करणं, हे अत्यंत, या सगळ्या स्थितीत गंभीर म्हणायला हवं. पुलाखालून बरंच पाणी गेलंय, वर्ष गेली तशी, पण राजकारणाचा पटही बदलत चाललाय ताई. नाही, नक्कीच बिघडत चाललाय. कारण जसं तू म्हणालीस की अण्णा हजारेंच्या आंदोलनाला 11व्या दिवशी तरी म्हणा सरकारकडनं प्रतिसाद तेव्हा मिळाला होता. पण सोनम वांगचुकचेच वडील हे आधी लडाखसाठी जेव्हा लढले होते, तेव्हा इंदिरा गांधी फ्लाईटने त्यांना भेटायला गेले होत्या. आणि फ्लाईटने त्यांनी जाऊन त्या आंदोलनाला, त्यांना ते उपोषण सोडायला लावलं. पण कसं होतं की तेव्हा मला असं वाटतं की लोकांना भावना होत्या. आता कसं आहे की फक्त राजकारण, फक्त दडपशाही आणि त्यातनं पैसे कमवणं, पॉवर मिळवणं, यासाठी याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. शिंदेना भेटायला अमित शहाना वेळ आहे, सगळ्या राजकारण्यांना भेटायला अमित शहाना वेळ आहे, पण वांगचुकांशी बोलणी करायला माणूस पाठवायला सुद्धा त्यांना वेळ नाही. आणि असा माणूस जो इतका मोठा सायंटिस्ट आहे, जो खरं देशासाठी ऍसेट आहे, अशा व्यक्तीला भेटायला वेळ नाही. हे काय मी बोलू असं झालंय आता. मगाचाच मुद्दा, अगदी शेवटचा प्रश्न अंजलीताई, यामध्ये विरोधकांची भूमिका फार महत्वाची. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जे सत्तेच्या पलीकडच्या बाकावर बसलेले आहेत त्यांची भूमिका, मग त्या भूमिकेमध्ये समाजातील अनेक महत्वाचे घटक असतील, शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे, किंवा इतरही महत्वाचे घटक, काही स्वयंसेवी संस्था सुद्धा, त्यांनी या सगळ्या मुद्द्यावर आपापसातले मतभेद दूर ठेवून, अहमअहमिकेची लढाई दूर ठेवून एकत्र येण्याच्या दृष्टीनं आता आवाहन करण्यात आलेलं आहे. अंजलीताई, महाराष्ट्रातला एक असा चेहरा, अनेक मुद्द्यावर अंजलीताईंनी बेधडकपणे मतं मांडली, प्रसंगी अनेक मुद्दे अंगावर झेलले सुद्धा. या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करण्याच्या दृष्टीनं अंजली दमानिया नेमकी आपली भूमिका कशी बजावतील? नाही, मी तर पहिल्याच दिवशीपासून जसं मी म्हटलं की खरंच गरज आहे एक अत्यंत स्ट्रॉंग आवाज बनण्याची. कारण लोकशाही आपण म्हणतो, म्हणजे लोकांचा देश, लोकांचं राजकारण, आणि आपण तिथे फक्त प्रतिनिधी आपले पाठवणार, जे आपला देश चालवतील, ज्यांना देशासाठी विजन आहे तसे देश चालवतील. पण आत्ताच्या घटकेला फक्त हवरट आणि पैसे खाऊ असे नेते तिथे पोचलेत, ज्यांना ना देशासाठी विजन आहे, ना त्यांना काही करावंसं वाटतंय. म्हणून जेव्हा ती सीजेपी, म्हणजे ती कॉक्रोच जनता पार्टी जेव्हा स्थापन झाली, ती काही पॉलिटिकल पार्टी नाहीये, ते एक आंदोलनात्मक त्याचं रूप जेव्हा होतं, ते झाल्याबरोबर पहिली मेंबरशिप मी त्याची घेतली. का? कारण मला असं वाटतं की लोकांनी एकत्र येऊन, विरोधी पक्ष नाही म्हणून लोकांचा आवाज आता हा मोठा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी, कारण पुढची पिढी जी आहे त्याचा पूर्ण, आत्ताच्या घटकेला मला पूर्ण ती पिढी संपलेली दिसतेय. जे विचित्र विचित्र प्रकार होताना दिसत आहेत ते कुठेतरी थांबायला हवे. म्हणून लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे, असं माझी भूमिका आहे. अगदी. अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.